2च दिवसांपूर्वी आजगाव येथे भूचुंबकीय सर्वेक्षणामुळे झालेल्या तीव्र जन आक्रोशाची शाई अद्याप वाळलीही नसताना गुरुवारी सकाळी आसोली वडखोल सडा भागात मायनिंगचा प्रश्न पुन्हा एकदा उग्र बनलाय। या भागात मातीचे नमुने गोळा करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या 6 कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्यानं खळबळ उडाली। या घटनेमुळे परिसरात मायनिंग विरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। आसोली वडखोल सडा परिसरात आसाम मिनरल्स कंपनीचे 6 जण संशयास्पदरित्या मातीचे नमुने गोळा करत असल्याचं काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। 2 दिवसांपूर्वी आजगाव येथे झालेल्या वादामुळे आधीच संतप्त असलेल्या ग्रामस्थांना ही माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली। परिस्थिती तणावपूर्ण बनली असतानाही ग्रामस्थांनी अत्यंत संयम राखला। कोणताही कायदा हातात न घेता ग्रामस्थांनी त्या 6 जणांना ताब्यात घेतलं आणि थेट वेंगुर्ले पोलीस ठाण्यात हजर केलं। झालं त्या संदर्भात तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता, काय भूमिका आहे काय? आजगाव मायनिंग संदर्भात यापूर्वी आम्ही आणि आमच्या पक्षाने भूमिका आमची जाहीर केलेली आहे। जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती। कोकण असा भाग आहे, हा निसर्ग संपन्न भाग आहे। या भागात ज्यावेळी कोकणाच्या मुळावर घाव येईल त्यावेळी आम्ही सगळे कोकणवाले आहोत, आम्ही सगळे एक आहोत। इथे कुठचाही पक्ष नाही। जरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख असलो तरीसुद्धा ज्यावेळी आमच्या कोणाच्या गावातल्या वाडीतल्या घरातल्या लोकांवर जेव्हा येतं त्यावेळी आम्हाला कुठचाही पक्ष लागत नाही। आम्ही सगळे पक्ष विसरून एकत्र येऊन हे जे काय चाललंय त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहणार आहोत। त्याबाबतच्या मिटिंग वारंवार होत आहेत, परंतु वारंवार असा प्रश्न येतोय समोरून की पोलीस प्रशासन म्हणतंय की आमच्यावर दबाव आहे। प्रशासन काय करतंय? जे कोण लोक येत आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन भविष्यात मिळू शकतं अशाही चर्चा आहे। दर दिवशी नवीन गावामध्ये मायनिंगचं लिस्ट टाकलं जातंय। आमचा मुद्दा हा आहे, आमचा प्रश्न हा आहे की हे कोण करतंय? मायनिंग बाबत सपोर्ट, मायनिंगच्या विषयात जे मायनिंग लोकांना किंवा प्रशासनावर दबाव आहे किंवा मागे जे काही गुन्हे दाखल आता केले आहेत, आमच्या सचिनवर असेल किंवा ह्या लोकांवर अक्षरशः अपहरणाचे गुन्हे दाखल केले व हे गुन्हे दाखल करण्यासाठी कोणाचा दबाव आहे? प्रशासनाचा दबाव आहे की प्रशासन चालवणाऱ्या सरकारचा दबाव आहे? कारण कुठचंही प्रशासन डायरेक्ट निर्णय घेत नाही, निर्णय हे सरकार घेत असतं आणि हे सरकार ज्या पक्षाचं आहे मला त्याचा दोष नाही, परंतु जर ठरवलं तर एका मिनिटात हे सरकार प्रशासनाला सांगू शकतं की इथे कोणालाही बाहेरच्यानं यायला बंदी घाला, कलम लावा। गावातील किंवा इतर बाहेरचे लोक, मायनिंग सदृश्य जे लोक गावामध्ये प्रवेश करतील सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना तात्काळ उचला असं सरकार ठाम आदेश काढू शकतं। हे एका मिनिटाचं काम आहे, परंतु ही भूमिका सरकारने ठाम घेण्याची गरज आहे। आज ह्या गावात किंवा ह्या क्षेत्रामध्ये 9 गावात 10 गावात वेगवेगळ्या पक्षाचे सरकारमधले सुद्धा बरेचसे सरपंच आहेत। ते सरपंच ठाम आहेत, आम्ही गावाच्या बाजूने उभं राहणार, पण कुठेतरी त्याची सुद्धा गोची होत नाही याची काळजी त्यांच्या नेत्याने घ्यायला पाहिजे आणि ती घेण्यासाठी त्या नेत्याने ठाम आदेश काढायला पाहिजे शासनाला की बाहेरचे लोक कोण मायनिंगवाले दिसले तर तात्काळ त्यांना अटक करा। अशी जर भूमिका घेतली तर लोकांना रस्त्यावर उतरण्याची गरज नाही। आज सचिन सारख्या लोकांना गावासाठी पाहिजे ते गुन्हे ते घ्यायला तयार आहेत, बरेचसे लोक आहेत, आमचे संजय गावडे आहेत, सगळे लोक आहेत, परंतु त्यांना ही भूमिका का घ्यावी लागते? का सरकार सक्षम नाही का ही भूमिका घ्यायला? त्याची उत्तरं सरकारने द्यावी। येणाऱ्या काळात कुठेही राजकारण करायचं आम्हाला नाही, राजकारण न करता प्रशासनाला, कलेक्टरांना ठाम आदेश द्यावे की मायनिंगचे लोक किंवा या संदर्भातली लोक या गावात जर आली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे लोकांनी पकडून द्यायची गरज नाही। प्रशासनाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करावे जे आमच्या लोकांवर केले जातात आणि आमच्या लोकांवर केलेले गुन्हे त्यांनी तात्काळ मागे घ्यावेत। तरच आम्हाला कळेल की खरोखर हे सरकार लोकांच्या बाजूने उभे आहे। एवढी आमची ठाम मागणी आहे। धन्यवाद। फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं जी वस्तुस्थिती घडली ती की 6 ते 7 माणसं आमच्या जो सड्यावर जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जाऊन ते
त्या ठिकाणी ते गेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते खोदाई करायला लागले. त्यावेळी मला त्यांनी परत फोन केला आणि त्यांनी सांगितले की ही अशी अशी परिस्थिती आहे. ते म्हणत आहेत की या ठिकाणी आपण भूवैज्ञानिक म्हणजे पाण्याचा सर्वे करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तर मी जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली. तर चर्चेअंती ते म्हणायला लागले की या ठिकाणी आम्ही भूवैज्ञानिकांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला भूवैज्ञानिकांनी जर या ठिकाणी पाठवलं तर तुम्ही मला तसं लिगल डॉक्युमेंट्स द्या, म्हणजे आम्हाला पण समजेल की तुम्ही या ठिकाणी ह्याच नेमक्या कामासाठी आला आहात. तर ते बोलले की ठीक आहे, आपण गाडीकडे जाऊया, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, आपण तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. पण ज्यावेळी आपण गाडीकडे गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही किंवा अन्य कुठचीही गोष्ट नाही. तर ते मग म्हणायला लागले की आम्ही आनंद स्टे वेंगुर्ला येथे राहायला आहोत, त्या ठिकाणी माझी फाईल आहे ती मी आणून देतो. पण ते आम्ही ते पण मान्य केलं. आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही जाऊन 10 ते 15 मिनिटात ती फाईल घेऊन या. तर त्यानंतर ते त्या ठिकाणी जाऊन आलेत, पण त्यानंतर त्यांच्याकडे फाईल पण नव्हती ना अजून दुसरं कुठचं डॉक्युमेंट्स नव्हतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी एकत्र केलं. मग ग्रामस्थांचा त्या ठिकाणी जनआक्रोश झाला. त्यानंतर आम्ही जे मायनिंगचे जी समिती आहे त्या समितीला म्हणजे त्या ग्रुपवर आम्ही मेसेज केला. मग त्या ठिकाणी सगळे ग्रामस्थ जमा झाले आणि त्याच्यानंतर हा जो विषय घडला तर म्हणजे आम्हाला लक्षात आलं की हा नेमका विषय हा मायनिंग विषयीचा होता. तर त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद सदस्य, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. हा एवढा विषय त्या ठिकाणी घडला आणि त्या चर्चेअंती आमच्या लक्षात आलं की सिन्हा साहेब जे बोलत होते की भूवैज्ञानिक जो पाण्याचा विषय आहे तो मुळात विषय खोटा असून हा विषय मायनिंग संदर्भातच होता, हे त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. यानंतर आता नेमका आता पुढे काय विषय झालेला आहे? पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलेलं आहे. त्यांच्याकडून काही कागदपत्र निष्पन्न झाली आहेत का आणि ती कंपनी कोणत्या कंपनीची होती? ज्यावेळी मला नेलचॅडमधून फोन आले, अभयगिरी, संकेत धुरी, त्याच्यानंतर तिथले स्थानिक ग्रामस्थ बाबा नाईक या लोकांचे धुरी यांचे फोन आले. तर त्या ठिकाणी म्हणाले अशा आमच्या आसुरी गावामध्ये नेलचॅडमध्ये काही लोक आलेले आहेत आणि ते सांगता आम्ही पाण्याचा सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणचं आम्ही मातीचं परीक्षण करण्यासाठी अविनाश पाटील यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी ते खड्डा काढून त्या ठिकाणची माती नेत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी रोखलं. त्यांना विचारण्यात आलं की तुमच्याकडे कोणती कागद आहे? संकेत धुरे यांनी सगळं विस्तृत सांगितलेलंच आहे. त्यांनी सगळ्या प्रकारचं आमच्याकडे परमिशन आहे, आम्ही तुम्हाला कागद दाखवतो, गाडीमध्ये कागद आहे असं सांगितलं. तर आम्ही त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांना मी स्पष्ट विचारलं की तुम्हाला या ठिकाणी कोणी पाठवलं, तुम्ही कोणत्या कामासाठी आलेला आहात याचं स्पष्टीकरण द्या. परंतु त्यांनी प्रत्येक म्हणजे तुम्ही येता या ठिकाणी आणि खोटी माहिती का देताय, तुम्ही मायनिंगकडं कंपनीकडून तुम्ही आला हे स्पष्ट याच्यामध्ये दिसतं. त्यांना सांगितलं. मग त्यांच्यावर जेव्हा दबाव आला त्यांच्याशी अगदी वरच्या आवाजात ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला मायनिंग कंपनीकडून दीक्षित म्हणून ह्या व्यक्तीने आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. मग ते मला तुम्हाला मी PDF त्या ठिकाणी रेंज नेटवर्क कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची फाईल ओपन होत नव्हती. पण आता वेगुर्ला आल्यानंतर त्या ठिकाणी जी फाईल ओपन झाली आहे त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये वाचून दाखवतो. त्यांना कोणता करार केला, नोटरी केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणते राईट्स अधिकार दिलेत, म्हणजे ते का दिलेत हे तुम्हाला सांगतो. हा महाराष्ट्र शासनाने दिलेला खनिज शोध प्रोस्पेक्टिंग कंपोजिट लायसन्स परवाना आहे. हा परवाना आसाम मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड AMDC या कंपनीला देण्यात आला आहे. परवान्याचा उद्देश निकेल कौसामध्ये NI, क्रोमियम कौसामध्ये CR, कोबाल्ट कौसामध्ये CO आणि संबंधित खजिनांचा शोध घेणे हा आहे. परवान्याचा कालावधी 3 वर्षाचा आहे. शोध कार्याचे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडखोल, आसोली आसपासची गाव आहे. म्हणजे पुढचं तुम्हाला लक्षात आलं असेल काय परिस्थिती आहे ती. शोधकार्य त्यानंतर कंपनीचे सर्व लागू कायदे पाळणे, रॉयल्टी व इतर शुल्क भरणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नुकसान भरपाईच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाद उद्भवल्यास त्यावर सिंधुदुर्ग येथील न्यायालयांना अधिकार राहील. दस्तऐवजावर संबंधित अधिकारी, साक्षीदार, नोटरी यांच्या स्वाक्षरी व शिक्के आहे. म्हणजे हे काय केलं, नागपूरहून ह्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा म्हणजे खनिजाचा शोध तुम्ही ह्या आसगावमध्ये परवा दिवशी एवढा मोठा गंभीर प्रकार घडला. त्या ठिकाणी ड्रोन सर्वे करायला आले, त्यांना तंबी देऊनही त्यांना एका राजकीय पक्षाच्या किंवा जिल्ह्याच्या एका बँकेच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पाठवलं आणि त्या ठिकाणी जनक्षोभ उसळला. त्याच्यावरती जी काय प्रतिक्रिया जनतेकडून त्यावेळी मिळाली, जो काय प्रसाद मिळाला असं म्हणूया, तर त्यावेळी त्याच्यावरती आमच्यावरती ठिकाणावरती गुन्हे दाखल केले. आजही प्रकार तोच झाला असता. पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही असा प्रकार करू नका, जनक्षोभ करू नका,
त्यांना तुम्ही आमच्या ताब्यात द्या. म्हणजे शेवटी काय होतं, पुन्हा पुन्हा काय होतं की असे लोक येणार या ठिकाणी असे प्रकार करणार आणि ते मायनिंग संदर्भातच येत आहेत. आज आसोली गावताला म्हणजे हा आसाम मायनिंग कंपनीला याच्यामुळे असं होतं, JSW कंपनीला आजगाव आसोलीपर्यंत तो भाग दिला आहे. मग आसोली वडखोल हा जो भाग आहे, अणसूर पाल वगैरे हे भाग जो नैचाड हे जे भाग आहेत हे आसाम कंपनीला दिले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांचं उत्खननाचं म्हणजे ही काय ब्रिडीपासून अगदी त्या आमच्या वेंगुर्ला तालुक्यातील मालवणच्या बॉर्डरपर्यंत तुम्ही सगळं काय मायनिंगच करणार. केळूसमध्ये बॉक्साईड आहे, उद्या त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहोत. म्हणजे असे जर प्रकार होत राहिले तर हे गंभीर आहेत. त्यामुळे हा जनक्षोभ नैचाडमध्ये हा जो काय प्रकार झाला त्याच्यावर सगळी चौकशी केला, तर त्यांनी जे काय सत्य ज्यावेळी त्यांच्याशी आम्ही ज्या भाषेमध्ये बोललो, ज्या प्रकारे त्यांना उत्तरं त्याच्यावर मिळत नव्हती ती उत्तरं घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा असं दिसून आलेलं आहे की ह्यांना या ठिकाणी हे मायनिंगसाठी देत आहेत आणि ह्याच्या मागे स्थानिक म्हणजे या जिल्ह्यातीलच लोक त्यांना पाठीशी आहेत. त्याच्यामुळे एवढे डेअरिंग करत आहेत. आता पोलिसांनी काय आता पोलिसांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की त्यांनी ट्रेस पास म्हणजे बेकायदेशीर रुपया जमिनीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या घुसून त्या ठिकाणी तुम्ही त्या क्रिमिनल ट्रेस पास केलेला आहे. त्याच्यामुळे 329 त्यांना परवानगी लावा. कारण तुम्ही बेकायदेशीर पायदेशीर आमच्या जमिनीत घुसलेला आहात. त्याच्यात 441, 447 IPC ही कलमं लावा. कलम 324 BNS 427 लावा. मातीमध्ये त्या ठिकाणची माती तुम्ही उत्खनन केली तर तुम्ही त्या ठिकाणी माती उत्खनन केल्यामुळे तुम्ही ते चोरून नेऊन घेण्याचा प्रयत्न होता. 329, 303ही लागलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी ग्रामस्थ त्यासाठी जिल्हा पंचक्रोश येतील म्हणजे ही संपूर्णपणे मायनिंग विरोधी जी काय आमची समिती आहे त्या त्याच्यातले सगळे आमची सगळे लोक या ठिकाणी आले त्याच्या ठिकाणी आणि अशा प्रकारची पोलिसांकडे मागणी केली. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. जिल्ह्यामध्ये यांनी पुन्हा पाऊल ठेवता कामा नये अशी त्यांना धडकी भरली पाहिजे. आणि भविष्यात पुन्हा जर अशी लोक आली तर त्यांना सांगतो तुम्हाला जे पायावर येतील ते पुन्हा ते आपल्या पायावरती जाणार नाहीत. एवढं आम्ही आता प्रशासनालाही आम्ही पुन्हा सांगत आहोत आणि हे प्रकार भविष्यामध्ये हे होणार आहेत. त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये मायनिंगसाठी कोणी या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू नये आणि तसा प्रकारचे पोलिसांनी रिपोर्टही पाठवा. जनक्षोभ झालेला आहे, जनक्षोभ वाढलेला आहे. त्याच्यामुळे ही लोक पुन्हा मायनिंग संदर्भात लोक त्या कुठे जरी अशी आढळून आली त्याच्यामध्ये चुकून जर कोण बिचारा आपली बोरवेल मारण्यासाठी कोणी आलं त्या ठिकाणी जर बिचारा तो तपास करत असेल तर त्या ठिकाणी त्यांनाही त्याचा धोका उद्भवू शकतो. त्याच्या नाहक कुणाचेही बळी जाऊ शकता, मारहाण होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्याने याची दखल घेऊन हे सगळे प्रकार या आमच्या मायनिंगसाठी जरी असेल तर हे सगळे प्रकार थांबावे अशा प्रकारची मागणी सर्व लोकांनी केली. त्याच्यामध्ये या गावातले आमचे सरपंच, आरोली सरपंच, आसोली सरपंच, पंचायत समिती सदस्य, आमचे शेतेजुरी सगळेजण या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, आमचे सभापती साहेब आम्हाला या पाठिंबा देण्यासाठी लोकांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले.